अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। डॉक्टर CM मेहता कन्या विद्या मंदिर कोपरगाव या विद्यालयात आज शुक्रवार दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी खरी कमाई उपक्रमाअंतर्गत भव्य आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। विद्यार्थिनींमध्ये आयोजकतेची भावना निर्माण व्हावी, स्वच्छतेचे महत्त्व कळावे तसेच स्वतःच्या कष्टातून मिळालेले पैशांचे मूल्य समजावे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। विद्यालयातील एकूण सुमारे 1700 विद्यार्थिनींपैकी विविध समूहाने तब्बल 100हून अधिक स्टॉल उभारले होते। प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेले विविध खाद्यपदार्थ विक्रीस ठेवले होते। या बाल आनंद मेळाव्यात ओली भेळ, साबुदाणा वडा, दही वडा, पाणीपुरी, वडापाव, इडली सांबर, पावभाजी, कोथिंबीर वडी, मोमोज, पोहे, चणे, पॉपकॉर्न, दम आलू आदी पदार्थांना विद्यार्थिनींसह पालक आणि उपस्थितांनी मोठी पसंती दिली। विशेष म्हणजे हे सर्व पदार्थ विद्यार्थिनींनी घरीच स्वच्छतेचे सर्व नियम पाळून तयार केल्याचे पाहायला मिळाले। पदार्थांची चव अतिशय उत्कृष्ट व जिभेवर रेंगाळणारी असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली। या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थिनींना भविष्यातील जीवनात पैशाचे महत्त्व समजावे, स्वतःच्या कष्टातून मिळालेले उत्पन्नाचे मूल्य कळावे तसेच भविष्यात व्यवसाय करताना उत्पादनाचे मार्केटिंग कसे करावे याचे प्राथमिक धडे शालेय जीवनातच मिळावेत हा होता। मेळाव्यात विद्यार्थिनींच्या आवडत्या पदार्थांच्या स्टॉलवर मोठी गर्दी उसळल्याचे चित्र दिसून आले। रयत शिक्षण संस्थेमार्फत विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्व विकासासाठी व सर्वांगीण प्रगतीसाठी असे उपक्रम सातत्याने राबवले जात असल्याचे यावेळी स्पष्ट झाले। विद्यालयाच्या प्राचार्य अनिता धनक, उपमुख्याध्यापिका उज्ज्वला म्हस्के, पर्यवेक्षिका सुनीता पवार, पर्यवेक्षक प्रभाकर आभाळे, MCVC विभाग प्रमुख वंदना गवारे, गाईड विभाग प्रमुख माधुरी हरिदास, सविता चंद्रे, ज्येष्ठ शिक्षक व प्रसिद्धी विभाग प्रमुख बोरणारे अरुण, मनोहर म्हैसमाळे आदींचे या उपक्रमाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश बोडरे यांनी केले तर आभार प्रदर्शन ललित जगताप यांनी मानले। हा बाल आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष तथा कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष युसुफभाई रंगरेज, प्रसिद्ध उद्योगपती योगेश जोबनपुत्रा, पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी सौ अंबिल वादे, पत्रकार हाफिज शेख सह व पत्रकार अनिल दीक्षित आदी उपस्थित होते। विद्यार्थिनींच्या उत्साहपूर्ण सहभाग व शिस्तबद्ध आयोजनामुळे हा आनंद मेळावा सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला। डॉक्टर CM कन्या विद्या मंदिर माननीय प्राचार्य मॅडम यांनी आम्हाला इथं आमंत्रित करून आम्हाला जो लहानपणाचा आनंद परत मिळवण्याकरता आणि तुम्हाला भेटण्याकरता बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो। खरोखर हा कार्यक्रम बघितल्यानंतर आम्ही 40 वर्ष परत रिसायकलमध्ये आलो, कारण मी स्थानिक कोपरगावचाच आहे आणि माझं शिक्षण रयत शिक्षण संस्था येथे झालेलं, तर आम्ही 5वी ते 7वी इथं तुमच्या शेजारच्याच गिरणे चाळीमध्ये शिक्षण घेतलेलं आणि 5वी ते 10वी साईबाबा नाक्यावर इथं दर्शन घेतलेलं आणि त्या काळातही स्काउट हा विषय म्हणजे 40 वर्षापूर्वीसुद्धा हा विषय होता आणि आजही आहे, याचा मला अभिमान आहे। आणि प्राचार्य मॅडमसारख्या ॲक्टिव्ह मेंबर आणि स्टाफ आणि शिक्षक वर्ग, खरोखर मुली तुम्ही नशीबवान आहात का तुम्हाला चांगले शिक्षक भेटले आणि खरंच स्टाफ चांगला नशीबवान आहे का विद्यार्थिनी चांगल्या भेटल्या। हे एकमेकाला चांगलं भेटल्याशिवाय असे कार्य होत नाही। आणि आम्हीसुद्धा त्यावेळेस 40 वर्षापूर्वी लहानपणी स्काउटची खरी कमाई त्यावेळेस 5 पैसे, 10 पैसे, 4 आणे 50 पैसे, परंतु ते लाख रुपयासारखे होते आणि आपण काहीतरी मेहनत करून जे आपण कमवतो तो पैशाची किंमत नसती, तो आनंद वेगळा असतो आणि तो आनंद पैशात मोजला जात नाही। आज लहान लहान विद्यार्थ्यांनी सगळ्या आपले इथे फ्रूट स्टॉल लावून बसले आहेत आणि तो फ्रूट बनवण्यात आणि तो आनंद आणि त्याच्या मागं किती पैसे मिळतात तो नाही, परंतु आपल्याकडून कोणी काही खाल्ल्यानंतर त्याचा फीडबॅक काय येतो चांगला आणि वाईट, तो आनंद आपल्याला आयुष्यात केव्हाही अनुभव कामा येतो। आणि खरोखर स्काउट हा विषय असा आहे का माणसाला सर्व प्रकारचं सामान्य ज्ञान ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला मिळतं आणि आज आपण सर्व उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि माननीय युसुफभाई आणि दीक्षित साहेब
आणि या सगळ्यांनी या कार्यक्रमाला येऊन शोभा वाढवली त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. नमस्कार. आणि आज टायपिंग परीक्षेनिमित्त मी तर शाळेत आलेली आहे. त्याचप्रमाणे आपले मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अंतर्गत परीक्षणासाठी सुद्धा मी आले होते. खरोखरच आपल्या या प्रांगणात आल्यानंतर मला खूप आनंद होतो. आणि आजचा जो उपक्रम आहे तुमचा स्वावलंबी शिक्षण हेच माझे ड्रीम या वाक्याला सार्थ करणारा असा उपक्रम आहे. आणि मी ज्यावेळेस शालेय जीवनात होते तेव्हा मी सुद्धा स्काउट गाईडमध्ये होते. त्या आठवणी मला आता इथं बसल्यानंतर यायला लागल्या. खरोखरच मला खूप भारावून आलं आहे आज बघून माझं लहानपणचं जीवन. आणि त्यावेळेस आम्ही जे उपक्रम केले होते त्यामध्ये आमचासुद्धा प्रथम क्रमांक आला होता. आणि स्वतः आम्ही 2-3 मुलींच्या गटामध्ये भजी तयार केली होती. शाळेमध्येच आम्ही सगळं साहित्य आणलं होतं. आणि आमचंसुद्धा तुमच्याप्रमाणे असंच कौतुक झालेलं होतं. आणि यामधून तुम्हाला स्वावलंबनाचे धडे मिळणार आहे. आणि स्वतः जी कमाई केली त्याचा खरा आनंद तुम्हाला मिळणार आहे. म्हणून या उपक्रमातून जी कमाई मिळते त्याला आपण खरी कमाई असे म्हणतो. मोठे झाल्यानंतर आपण कमाई करणार आहोतच, परंतु घरोघर जाऊन आपण महिलांना मदत केली, कुणी सफाई केली, धुणे धुतलं, भांडी घासली. हे असे छोटे छोटे जे उपक्रम आहे त्याच्यातून जो आपल्याला थोडे का होईना पैसे नाममात्र जरी मिळाले, परंतु त्या स्वकष्टाने मिळवलेल्या पैशाचा खूप भरघोस असा आनंद आपल्याला मिळतो. आणि असंच आपण पुढील आयुष्यामध्ये काहीतरी कमाई करायला शिकावे, मोठे उद्योजक बनावे अशी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा व्यक्त करते. आणि मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका धनक मॅडम यांचे धन्यवाद. रयत शिक्षण संस्थेच्या डॉक्टर CM मेहता कन्या विद्या मंदिर कोपरगाव या विद्यालयात आज दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी खरी कमाई अंतर्गत आनंद मेळावाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या आनंद मेळाव्यासाठी स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य तसेच स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य श्री रंगरेज साहेब, त्याचबरोबर पत्रकार हाफिज, पत्रकार अनिल दीक्षित आणि योगेश शेठ या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये विद्यालयातील एकूण 1700 विद्यार्थिनींपैकी ग्रुपने एकूण 100 स्टॉलचं आयोजन करण्यात आलेलं होतं. खरी कमाई अंतर्गत प्रत्येक स्टॉलवर विविध खाद्यपदार्थांची रेलचेल चालू होती. त्यामध्ये विशेष करून ओली भेळ, साबुदाणा वडा, दही वडा, पाणीपुरी, वडापाव, इडली सांबर, पावभाजी, चना चाट, मोमोज, कोथिंबीर वडी अशा अनेक खाद्यपदार्थांचा यामध्ये समावेश केलेला होता. विद्यार्थिनींशी चर्चा करताना असं आढळून आलं की या विद्यार्थिनींनी हे सर्व पदार्थ घरी स्वच्छतेचे सर्व नियम पाळून घरी बनवलेले असल्याचे दिसून आले. पदार्थांची जर चव घेतली तर अतिशय सुंदर चव आणि जिभेवर रेंगाळणारी चवीचे पदार्थ त्यांनी या ठिकाणी स्टॉलमध्ये मांडलेले होते. आणखी महत्त्वाचा उद्देश या ठिकाणी विद्यार्थिनींना स्वच्छतेचे धडे मिळावेत, विद्यार्थिनींनी हँडग्लोव्ज घालून स्वच्छता पाळून या ठिकाणी हे जे स्टॉल आहेत, हे खाद्यपदार्थ आहेत ते बनवलेले आहेत. या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे की या विद्यार्थिनींना भावी जीवनामध्ये पैशाचे जे महत्त्व आहे, स्वतः कष्टाने मिळवलेले जी रक्कम आहे त्याचे महत्त्व कळावं म्हणून हा कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा उद्देश, भावी जीवनामध्ये या विद्यार्थिनी ज्यावेळेस स्वतःचा काही व्यवसाय सुरू करतील
तो व्यवसाय करताना आपल्या मालाचं मार्केटिंग कसं करावं याचे धडे विद्यार्थिनींना शालेय जीवनातच मिळावे, हा एक प्रमुख उद्देश या कार्यक्रमाचा आहे. या कार्यक्रमात पाहिल्यानंतर या 1700 विद्यार्थिनींनी त्यांच्या आवडत्या पदार्थावर अतिशय मोठ्या संख्येने झुंबड उडालेली आपल्याला दिसून आलेली आहे. म्हणून अशा प्रकारचे जे कार्यक्रम आहेत, रयत शिक्षण संस्थेमार्फत असे अनेक कार्यक्रम विद्यालयात विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी राबवले जातात. म्हणून आमचे विद्यालय सतत या विद्यार्थिनींच्या प्रगतीसाठी झटत आहे, काम करत आहे. धन्यवाद.